औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी ही मागणी मागील काही दिवसापासून सातत्याने करण्यात येत आहे आणि आज अशातच हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर खुलताबादमध्ये याच परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या आपण या ठिकाणी बघू शकता की मी या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्याच काही अंतरावर मी या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हाच तो मार्ग आहे कबरीकडे जाणारा। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जो व्यक्ती आहे त्याची कसून चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी रजिस्टर आहे, या रजिस्टरवरती नाव, गाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याची सही सुद्धा संपूर्ण जी माहिती आहे ती या ठिकाणी भरून घेण्यात येत आहे आणि तरच त्या व्यक्तीला सोडण्यात येत आहे। संपूर्ण आधार कार्ड वगैरे आपले ओळखपत्र जे आहेत ते चेकिंग करण्यात येत आहे। याच ठिकाणी औरंगजेबाची कबर या ठिकाणी आहे आणि आज राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस देखील सतर्क झालेले आहेत। याच ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे। या बाजूला जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस असतील, SRPFचे जवान असतील, एक कंपनी SRPFची या ठिकाणी दाखल झाली आहे ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक जवान आहेत। साध्या वेशातील सुद्धा काही पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।